और पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सवास काय. सो असं आहे, जरा जास्त झोप झालेली आहे. आज आहे पाडवा, दिवाळीचा पाडवा. 2 पाडवे असतात आपल्याकडे, एक गुढीपाडवा, एक दिवाळीचा पाडवा. आज आहे दिवाळीचा पाडवा आणि आज नवरा बायकोचा सण आहे. दिवाळीमध्ये भाऊ बहीण, नवरा बायको सगळ्यांसाठी लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, वासूबारस, वसू अशा बरेच गोष्टी असतात. त्यात आज आहे नवरा बायकोसाठी खास असलेला क्षण म्हणजे दिवाळीचा पाडवा. सो चला सेलिब्रेट करूया. इकडे बसलेले बायको तेल लावायच्या प्रतीक्षेत. हॅलो, सुप्रभात, गुड मॉर्निंग. सो चला मस्त तेल लावून घेऊया, करूया अभ्यंग स्नान आणि करूया पाडव्याची सुरुवात. नमस्कार, पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा श्वास. मित्रांनो, आज आहे भाऊबीज. सो दिवाळीचा शेवटचा दिवस. ऑफिशियली दिवाळी आज संपणार. बघता बघता दिवाळीचा शेवट आलेला आहे आणि मी करतोय ब्रेकफास्ट. कालचीच राहिलेली इडली आत्ता ब्रेकफास्टला. सो चला आज करूया सेलिब्रेट भाऊबीज. तयार होत आहे प्रिया भाऊबीजेसाठी. आज भावाकडे जायचं आहे, त्यामुळं आज गिफ्ट मिळणार. हा, मजा आहे. भाऊबीज आणि गिफ्ट देणार सुद्धा. गिफ्ट द्यायला पण तयार केलेत आणि घ्यायलाही आवडतं, द्यायलाही आवडतं. गुणाची ग माझी बाई ती वीरा आलेली आहे आणि तिने रुचिरने दिलेला ड्रेस घातलेला आहे आणि तिला एकदम परफेक्ट बसलेला आहे. सो एकदम परफेक्ट साईज. रुचिरने शुभ दीपावली. हॅलो, बाय वीरा. बाय. सो भाऊबीज आहे. प्रिया गेलेली आहे आमच्या मेहुण्यांच्याकडे. सो मी सुद्धा आता पाठीमागून निघालो आहे. पाठशिवणीचा खेळ चालू आहे. काल मेहुणे आमच्याकडे, आज आम्ही मेहुण्यांच्याकडे. सो चला मेहुणे खेळूया. गंमत केली. सो चला भाऊबीज. आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. दिवाळी आली म्हणता दिवाळी संपली आणि भाऊबीज हा दिवाळीचा कायमच शेवटचा दिवस असतो. सो चला शेवटचा दिवस करूया एन्जॉय. चार्जिंगला लावलेली आहे गाडी, त्यामुळे मी लेट निघालो आहे. सो चार्जिंगची गाडी काढूया आणि निघूया टुवर्ड्स मेहुणे. सो चार्जर डिक्कीमध्ये ठेवूया. अजून लोळतोय खाली. इलेक्ट्रिक गाडीचा एक फायदा आहे, पंपावर जावं लागत नाही. फक्त चार्जिंग वेळेवर करणं गरजेचं आहे. चला झालेलं आहे, चार्जर आत ठेवलेला आहे. आता अशी सीट दाबूया आणि निघूया. गाडी इज रेडी फॉर निघिंग. सो पोचलो आहोत मेहुण्यांच्याकडे, प्रणव कुलकर्णी यांच्या घरी. सो चला जाऊया आतमध्ये. आणि फोन याच्या अगोदर आपण पोचलेलो आहे, कारण निघालास का, आलास का, पोचलास का असा फोन येणे एक्सपेक्टेड आहे. त्याच्या अगोदर आपण पोचलेलो आहोत. चला जाऊया अंदर. नमस्कार. स्वागत आहे घरात. हे आपलंच आहे. चित्र हे आपलंच. नमस्कार. काय झोप झाली काय यांची? फोन यायच्या अगोदर आलो. वा वा, जोरदार. वा वा वा. कुठे ठेवलं ते?
शाही अत्तर. शाहीच येते ते त्याचा वास जात नाही लवकर आणि थोडंच लांब पुढचे तेवढेपर्यंत राहील ना. भाऊबीज सेलिब्रेशन जोरदार पेटीवर बसून. बघा काय लुक टाकलेला आहे समोर, लक्ष द्या. जोरदार जोरदार. फोटो सेशन चालू आहे आणि वेगवेगळे पोज देत चालू आहे. घरातल्या घरात हात यार फोटो आहे का हे कुठे चालू करू मी. चाललंय ऑप्शन. थांबव काय कसं बघतंय बघा. घेतलं आहे खरं हलवू नको. घेतला येतील ते होईल अशी भीती होती मला, पण माझ्या आवडीचं शेवभाजी. कारण काल रात्री इडली, आज सकाळी ब्रेकफास्टला इडली. मी वेगळं म्हणलं तरी पण वेगळी इडली दिली. चला मस्तपैकी शेवभाजी, काय ताक, पोळी, भात, मठ्ठा आहे मठ्ठा. सो मी मठ्ठा आहे त्यामुळे मठ्ठा. सो चला मारूयात ताव. सो ही आहे शेवभाजी. हे चवीपुरतं श्रीखंड. त्यानंतर सलाड, लिंबू, पोळी, मठ्ठा, वरण आणि ही प्रिया माझ्यावर वॉच ठेवणारी. आणि हे दोन मठ्ठा पिणारे मठ्ठ मुलं. हा गालातल्या गालात हसणारा भाऊ. नाम घ्या श्री हरीचे सदहवन होते. नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व. अन्न हे पूर्ण ब्रह्म हे जाणीचे यज्ञ कर्म. हे रघुवीर समर्थ. आता प्रणवजी आपल्याला सांगणार आहेत प्रवचन. वर बसून. अरे आपण जेवणानंतर आधी पोटोबा, आधी मठ्ठोबा, आईस्क्रीम हे म्हणले मठ्ठोबा. वा वा वा. मला ताव. चला काल ऋतिक तुला म्हणलं ना नीला गोल गोल राणी इथे पाणी. एक म्हणींचा दमशराज आहे ज्याच्यामध्ये ऍक्टिंग करायची आणि आपण मटण कुठली म्हण कुठली आहे ती ओळखायची. सो अशा प्रकारचे पत्त्याचे जसे कॅट असतात तसे पत्त्यावर म्हणी लिहिलेले आहेत, ओळखतोय. सो ही एक सुंदर गेम आम्ही जेवण झाल्यानंतर खेळतोय. एक दिवटा आला. शुद्ध काय करते पडला प्रयत्न लगेच कळत. त्या काळात मोबाईल नव्हता मग त्याच्याशी रिलेटेड म्हणजे डोळे उघडणे, रडणे, एक डोळा रडणे.
देव मागतोय. पावडर लावणे. चिडणे. मोबाईल ठेव उलट जरा तेच चुकीचं वाटतंय, की, त्यामुळे तेच लक्षातच काय येत नाहीये. अरे आणि काहीतरी आता हे त्यालाच म्हणतात. प्रत्येकजण इथे डोळे झाकून वेगवेगळे आकार सांगितलेले काढतोय. अगोदर सर्कल, नंतर त्रिकोण, अशा बऱ्याच गोष्टी डोळे झाकून सांगितलेल्या आम्ही केलेल्या आहेत. सो प्रत्येकाचे आकार कसे कसे येत आहेत अशी ही गेम आहे आणि सुंदर आहे गेम. म्हणजे मजा येते अशा गेम खेळून. आणि प्रियान त्रिकोण काढलेला आहे, आता अमृताताई त्रिकोण काढते डोळे झाकून. सो सगळे असे छान छान गेम्स खेळण्यात मग्न आहेत. अरे वा. हे रांगोळीकार आहे त्यामुळे यांचे जगप्रसिद्ध छायाचित्रकारांचे चिरंजीव. चालू करा. जमतंय. या गेममध्ये शर्ट घातलेले आहेत आणि पायाने किंवा हातानं फुगा वर ढकलत खाली जमिनीवर पडून द्यायचा नाही आणि शर्ट घालायचा. अगदी बटणं पण लावायची. सो अशी ही गेम सुरू आहे. दोघंही छान खेळत आहेत मस्तपैकी. छान जेवणानंतरचा व्यायाम आहे. आधी बटन चालवून घ्या. बटना कशी लावणार? ही गेम अशी आहे की तोंडाने फुगा फुगवायचा त्या कपमध्ये आणि साईडला उचलून ठेवायचा. सो जो कोणी लवकर फास्ट करेल त्याला तो जिंकेल. सो अशी ही गेम सुरू आहे आता. सचिन जिंकला. साडे कधी एकदा सोडतात. अरे रुचिर जरा पुढचे वाटत. आवाज आता देत असते. हे रुचिर सो भाऊबीजेचा कार्यक्रम झालेला आहे आणि खेळ झालेले आहेत भरपूर. सो चला आता रुचिर थांबतोय, मी निघतोय घरला. घरी येऊन पोचलेलो आहे. देवाला दिवा लावलेला आहे, आकाश कंदील वगैरे सगळं लावलेलं आहे. आता प्रिया आणि रुचिर येत आहेत पाठीमागून. मी गाडीवरून पुढे आलेलो आहे. ते फटाके वगैरे उडून माघारी येत आहेत. सो चला तोपर्यंत टी व्ही बघूया आणि रिलॅक्स करूया.